नमस्कार मंडळी. बैलगाडा क्षेत्रातील भावभावाची जोडी म्हणजे सर्जा आणि सुंदर. तर ही जोडी कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे हे आपण या व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत. तर भावांनो, बैलगाडा क्षेत्रामध्ये स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचं नाव अजूनपर्यंत अजरामर आहे. मागच्या मैदानात आपल्याला छत्रपती संभाजीनगर मौजे गांधीली येथे सुंदर 1.5 वर्षानंतर पळताना दिसला. तिथे सुंदरनी 1 नंबर केला. तर त्या दिवशी खरी चर्चा रंगली ती म्हणजे स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांची. निंबाळकर सरांचे हे दोन्ही काळीच सर्जा आणि सुंदर. तर भावांनो, जरी दुसऱ्यांच्या दावणीला हे दोन्ही नंदी असले तरी पण यांची खरी ओळख स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या नावाने आहे. तर त्या दिवशी बरेच बैलगाडा क्षेत्रातील स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचे फॅन आहेत, सर्जा सुंदरचे फॅन आहेत. त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली होती की सर्जा सुंदर ही जोडी पळवा. म्हणजे हे जे आताचे नवीन मालक आहेत त्यांना एक इच्छा व्यक्त केली होती की सर्जा आणि सुंदर ही जोडी आम्हाला पळताना दिसायला हवी, भावाभावाची जोडी दिसायला हवी. आदत वयामध्ये सुंदरने धुमाकूळ माजवला होता तेव्हा ही सर्जा आणि सुंदर ही जोडी पळायची आणि गाडीवर ड्रायव्हर असायचे विठ्ठल नाना. तेव्हा खूप भारी वाटायचं, घरचा साज पळायचा स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा सर्जा आणि सुंदर. तर भावांनो, सर्व प्रेक्षकांची एक इच्छा होती की सर्जा सुंदर पळावा. तर ही इच्छा सर्वांची पूर्ण होणार आहे. तर कधी 14 नोव्हेंबर किंवा 16 नोव्हेंबर या दोन्ही मालकांचं बोलणं चालू आहे. 14 नोव्हेंबर किंवा 16 नोव्हेंबरला हात साथ म्हणजे सर्जा आणि सुंदर ही गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे. तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल. 9 तारखेचं फॉर्च्युनर मैदान झाल्यानंतर ही आपल्याला जोडी पळताना दिसणार आहे. 14 नोव्हेंबर किंवा 16 नोव्हेंबर या 2 तारखेपैकी 2 मैदानापैकी एका मैदानात ही गाडी पळताना दिसेल. त्या दिवशी सर्वांची अपेक्षा पूर्ण होणार आहे, सर्वांची इच्छा पूर्ण होणार आहे. सर्जा आणि सुंदर स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा काळीच भावाभावाची जोडी आपल्याला पळताना दिसेल. धन्यवाद भावांनो.